ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शक्तीपीठ महामार्ग चंदगड मतदारसंघातून जाण्यासाठी आमदारांचा प्रयत्न, रस्ते विकास महामंडळाकडे मागणी। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग चंदगड विधानसभा मतदारसंघातून जावा, जेणेकरून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल। यासाठी आमदारांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन आग्रही मागणी केली आहे। या संदर्भात चंदगड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी असलेल्या आमदारांनी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांची मुंबई येथे भेट घेतली। यावेळी शक्तीपीठ महामार्गाचा चंदगड मतदारसंघाच्या विकासात होणारा महत्त्वाचा वाटा अधोरेखित करत त्या संदर्भातील निवेदन अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं। शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातून जात गोव्यास जोडला जाणार आहे। या महामार्गावर श्री महालक्ष्मी कोल्हापूर, तुळजाभवानी तुळजापूर आणि पत्रा देवी सिंधुदुर्ग ही सुप्रसिद्ध शक्तीपीठे असल्याने या महामार्गास शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलं आहे। या महामार्गामुळे संबंधित जिल्ह्यातील दळणवळण, पर्यटन, व्यापार व नोकरीसाठी होणाऱ्या प्रवासाला गती मिळणार आहे। विशेषतः चंदगड, गडिंग्लज व आजरा तालुक्यातील हजारो नागरिक नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी गोवा राज्यात नियमितपणे प्रवास करतात। शक्तीपीठ महामार्ग चंदगडमधून गेला तर या प्रवासासाठी पर्यायी आणि जलद मार्ग उपलब्ध होणार आहे। यामुळे या मार्गातील पर्यटन स्थळे प्रकाश जोतात येतील व स्थानिक व्यावसायिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी प्राप्त होतील। या भेटीमध्ये गायकवाड यांनी सकारात्मक भूमिका दर्शवत या प्रस्तावावर सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासन दिलं। शक्तीपीठ महामार्ग चंदगड मतदारसंघातून जावा यासाठी मी कटिबद्ध आहे असे मतदारसंघातील आमदारांनी स्पष्ट केलं आहे। महानकरी न्यूजसाठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे।